हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाशी बंटी जहागीरदारांचा संबंध नाही, हायकोर्टाचा ठोस निर्वाळा. श्रीरामपूर. पुण्यातील गाजलेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणाशी बंटी जहागीरदार यांचा दुरान्वयानेही कोणताही संबंध नाही, असे स्पष्ट निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नोंदवले आहे. मात्र त्यांचा हत्येनंतर जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांचे बंधू व नगरसेवक रईस जहागीरदार यांनी पत्रकार परिषदेत केला. 13 फेब्रुवारी 2010 रोजी झालेल्या या बॉम्बस्फोट प्रकरणात एकूण 7 आरोपी असून बंटी जहागीरदार यांच्या विरोधात कोणतेही सबळ पुरावे नसल्याचे हायकोर्टाने 1 ऑक्टोबर 2015 रोजी स्पष्ट केले होते. तरीही काही राजकीय नेते व माध्यमांनी त्यांना आरोपी ठरवून चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान बंटी जहागीरदार हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोकाट फिरत असून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असतानाही पोलीस कारवाई होत नसल्याचा सवाल उपस्थित करण्यात आला. या प्रकरणाचा तपास SITकडे द्यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. ठोकशाही न्यूज 24 साठी शेख शफीक मणियार. सगळ्यात पहिले सगळ्यांना नमस्कार. आजची जी आपण प्रेस बोलवली आहे त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे का मागच्या 31 तारखेला जे आमचे बंधू हाजी बंटीभाई जागीरदार यांची जी हत्या झाली, त्या हत्येच्या नंतर सोशल मीडियावर किंवा काही नेते मंडळीकडनं जी चुकीची स्टेटमेंट, चुकीचे बातम्या पसरवले जात आहे मुद्दाम, त्याच्या बाबतीत जे आहे आम्हाला खुलासा करणं गरजेचं होतं, असं आमचं सगळ्या परिवारांचं, समाजाच्या आणि गावाच्या लोकांचं म्हणणं होतं. त्यासाठी आम्ही एक प्रेस जी आहे ती आयोजित केली. त्या प्रेसमध्ये सगळे लोक आले, त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद, आभार. त्याच्यामध्ये आम्ही काही गोष्टी निदर्शनास आणून दाखवतो आणि एक आमची जी प्रेस नोट आहे ती वाचून दाखवतो. सगळ्यात पहिले प्रेस नोट मध्ये, ही प्रेस नोट माझी स्वतःची आहे. श्रीरामपूर येथील असलम शबीर शेख उर्फ बंटी जागीरदार यांच्या हत्येनंतर त्यांची बम ब्लास्ट मधील आरोपी म्हणून सर्वत्र जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन बदनामी करण्यात आल्याचे आरोप मी केलेले आहे. बदनामी करण्याचे आरोप काही करण्यात येत आहे. नगरसेवक म्हणून मी त्यांचा भाऊ म्हणून वास्तविक बंटी जागीरदार यांचा जर्मन बेकरीशी जो संबंध जोडला जात आहे, त्या संबंधाचा आणि बंटी जागीरदारचा काही संबंध नाही. तसेच जंगली महाराज रोडवर झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये बंटी जागीरदार यांच्या विरुद्ध कोणताही सबळ पुरावा नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आपल्या आदेशात स्पष्टपणे निरीक्षण नोंदवले आहे. उच्च न्यायालयाने जंगली महाराज रोडवर बॉम्बस्फोट प्रकरणात प्रथमदर्शनी बंटी जागीरदार विरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे आपल्या आदेशामध्ये म्हटलेले आहे. जर्मन बेकरी, जे विशिष्ट करून जे जर्मन बेकरी म्हणून जे सोशल मीडियावर किंवा काही राजकीय लोकांकडून जो उल्लेख होतोय तो अगदी चुकीचा आहे. जर्मन बेकरीमध्ये बंटी जागीरदार याचा काही संबंध नाही. त्या केसमध्ये तो आरोपी सुद्धा नाही आणि त्या केसचं त्याचं दूरपर्यंत त्याचं काही कन्सर्न नाही. त्या केसमधले जे आरोपी आहे ते सारंग कुलकर्णी म्हणून आहे आणि ते फरार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जी दुसरी जी केस आहे जंगली महाराजची, त्याच्यामध्ये आमच्यावर बंटी जागीरदार फक्त एक पिस्टल दिल्याचा आरोप आहे. जी पिस्टल ती त्यांनी विकली होती त्या घटनेच्या 3-4 महिन्यानंतर, आणि ती पिस्टल कुठेही त्या घटनेत वापरलेली नाही. त्या घटनेमध्ये एकही माणूस जो आहे तो मरण पावलेला नाही. हे आमचं प्रेस नोटच्या मार्फत आम्ही सांगितले आहे. आता ही प्रेस नोट आहे. आता याच्यामध्ये आम्ही काही गोष्टी जी आहे आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बाबतीत जे आहे ते सांगू इच्छितो. की पहिली प्रेस नोट आहे जी आमच्या बाबतीत जी चुकीची बातमी सोशल मीडियावर वगैरे न्यूजपेपरमध्ये दाखवली देत आहे ती चुकीची आहे. त्याच्यानंतर एक दुसरी प्रेस नोट आहे आमची, ज्या टोळींवर आम्हाला शंका म्हणजे खात्री आहे, त्या टोळीच्या बाबतीत कसे जिल्हेभर जे आहेत ते गुन्हे आहेत ते कसे पेंडिंग आहेत, त्या गुन्ह्यामध्ये ते मागच्या 12 13 वर्षापासून ते फरार आहे. त्याच्या बाबतीत एक प्रेस नोट आम्ही आपल्याला दिलेली आहे. त्यांच्यावरचे असलेले केसेसची सेक्शन कोणती आहे ते आम्ही आपल्याला या माध्यमातून दाखवू इच्छितो. गंभीर स्वरूपाचे सगळे सेक्शन आहे. कोणते केसेस त्यांच्यावर पेंडिंग आहे, चालू आहे, त्याची आम्ही आपल्याला रेकॉर्ड दिलाय. त्याच्या व्यतिरिक्त जे आमच्यावर एलिगेशन केलेलं आहे जंगली महाराज रोडच्या ब्लास्टच्या बाबतीत, त्याच्यामध्ये आम्ही मुंबई हायकोर्टाची ऑर्डर, त्याच्यामध्ये पॅरा नंबर 14 मध्ये स्पष्ट उल्लेख आहे का आमचा त्या घटनेशी काही संबंध प्रायमा फेसी दिसत नाही.
ज्या केसेस आमच्यावर सांगतात का आम्ही हॅबिच्युअल क्रिमिनल वगैरे आहोत, त्या केसेसचा पण हायकोर्टाच्या ऑर्डरमध्ये उल्लेख आहे की 13 केसेसमध्ये आमची निर्दोष मुक्तता झाली. ह्याच्या व्यतिरिक्त काल जे माननीय पालकमंत्री साहेबांनी जे चुकीचं गैरसमजुतीने जे वक्तव्य केलं, ते ऍक्च्युली त्यांना ते कोणी ब्रीफिंग केलं असेल किंवा त्यांना ती चुकीची माहिती गेली असेल. आमची आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत जी आहे ती विनंती आहे त्यांना का त्यांनी असं चुकीचं वक्तव्य करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे. त्यांनी या सगळ्या गोष्टीची पहिले खात्री करावी. ही जर्मन बेकरी केसची जी आहे आम्ही रिपोर्ट ह्याला जोडलेली आहे. याच्यामध्ये आमचा आरोपी म्हणून आम्ही कुठेही त्याच्यामध्ये आरोपी नाही. आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. ह्याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांवर आम्हाला जी खात्री आहे का ह्यांनी हे हत्याकांडाच्या मागचे आका आहेत, जे गावातले टोळ्या चालवतात, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे खुनाचे प्रयत्न, दरोडा, स्नॅचिंग, 376 सारखे जे केसेस आहेत ते गंभीर स्वरूपाचे केसेस यांच्यावर आहे आणि त्या केसेसमध्ये ते फरार आहे. आता ही साधी एक 376 ची संगमनेरची केस आहे. ही जी केस आहे 2012 मध्ये त्यांच्यावर रजिस्टर झाली आणि 2014 मध्ये जी आहे ती सेशन कमिट झाली. तर 2014 पासून हे लोक त्याच्यामध्ये फरार आहे आणि जे लोक 14 पासून फरार आहे मागच्या 12 वर्षापासून ते लोक 12 वर्षापासून गावात फिरतात. चौकातले जर सीसीटीव्ही कधी आपण चेक केले एसपी साहेबांनी, ऍडिशनल एसपी साहेबांनी, तर ते दिवसभरातून 50 वेळेस ते गावात दिसते आणि पोलिसांना साधं त्यांना एक समज देता येत नाही मागच्या 12 वर्षापासून. इतकी गंभीर स्वरूपाची एक घटना असून आणि वैशिष्ट्य म्हणजे जे लोक आपल्याला स्वतःला धर्मरक्षक म्हणून, तर ती 376 ची केस मध्ये पण जी पीडित पीडित महिला आहे, जी मुलगी आहे, ती हिंदू समाजाची. इतकी निंदनीय घटना असताना आमची जी आहे आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत आमदार साहेबांना, पालकमंत्री साहेबांना विनंती आहे का त्यांनी सगळी सत्यता तपासावी आणि डिपार्टमेंटला जे आहे त्यांनी डायरेक्शन करावं का जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, ज्या या घटनेमागचे लोक आहेत, ते कोणीही असो, कोणत्याही समाजाचे असो, त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. त्यांनी डायरेक्शन तसे द्यायला पाहिजे एसपी साहेबांना वगैरे. त्या घटनेनंतर पोलीस तपास योग्य दिशेने चालू असं वाटतं का? आमची त्याच्या बाबतीत शंका आहे साहेब, कारण जे लोक त्यांनी जे घटनेच्या नंतर आज 4 दिवस झाले त्यांना पीसी मिळाली, त्याच्यामधले ते आरोपी त्यांनी कोणते धरले, त्याच्यामधले त्यांनी गाडी हस्तगत केली का नाही, त्याच्यामधले त्यांनी वेपन्स हस्तगत केले का नाही, या सगळ्या गोष्टी जे आहेत ते आम्हाला कळणं गरजेचं आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि त्यांच्यावर डायरेक्टली त्यांच्या हक्कामधून तुम्ही आरोप करताय असं काय एव्हिडन्स आहे किंवा असं काय अंदाज आहे तुमचा का त्यांनी केलेला? आम्ही याच्या बाबतीत जे एफ आय आर मध्ये आम्ही जे आमचं म्हणणं आहे ते दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला वेळोवेळी जे घटना झाल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, काही गावातल्या व्यवहाराच्या माध्यमातून किंवा राजकीय माध्यमातून जे काही घटना झाल्या आहेत ते आम्ही सगळे जे आहे ते ऍडिशनल एसपी साहेबांना आणि पोलिसांना आम्ही ते दिले आहे आणि इथून पुढे बी आम्ही त्याचे ते जे आहे ते पहिले काही ओरली बोललो, पण आता आम्ही इथून पुढे जे आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही रेकॉर्डवर देणार आहे. आपण ज्या पद्धतीने पोलिसांना माहिती पुरवत आहे त्या पद्धतीने पोलिसांकडून सहकार्य होतंय का आणि तपास योग्य दिशेने चालतोय? तपास आता साहेब, आता आम्ही ज्या ज्या वेळेस त्यांच्याकडे जातोय काही त्यांना माहिती द्यायला, आमच्याकडची जी माहिती आहे ते त्यांना द्यायला, पण ते आम्हाला त्यांची जी त्यांची जी पद्धत आहे त्यांच्यावर शंका आहे. आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आमची अशी विनंती राहील एसपी साहेबांना, नामदार साहेबांना आणि आयजी साहेबांना का ही जी घटना आहे त्याचा जो तपास आहे तो एसआयटी मार्फत व्हावा. मेरा नाम उम्मे हानी असलम जागीरदार है। मैं बंटी जागीरदार की सबसे बड़ी लड़की हूँ। जब एक हिंदू अल्पवयीन लड़की के रेप केस में कोर्ट ने वारंट जारी करने के बाद भी जब पुलिस ने उन लोगों को गिरफ्तार नहीं किया, तो मुझे आशंका है कि मेरे अब्बा के केस में उनको गिरफ्तार करेंगी भी क्या नहीं करेंगी। हमारा मुद्दा यही है कि जल्दी से जल्दी ये गुनाह करने वाले को और गुनाह करवाने वाले को भी जल्दी से जल्दी अटक करें और हम लोगों को न्याय चाहिए। हम लोगों के ऊपर कोई नहीं रहा अभी, हम लोगों को आपसे न्याय चाहिए। और जो भी सोशल मीडिया पे मेरे अब्बा के खिलाफ में बुरी बातें हो रही है, तो मैं उसकी कड़ी निंदा करती हूँ। आणि काय समाजाची मागणी आहे त्या ठिकाणी? यानंतर विषय असा आहे की एवढा मोठा प्रकार या श्रीरामपूर शहरात घडला आणि त्यात 2 आरोपी अटक झाले असं पोलिसांनी सांगितलं, परंतु त्या आरोपी अजून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला नाहीत, म्हणजे बाहेर कुठेतरी पोलिसांनी ठेवलेले आहे आणि त्यांना काय रिमांड मिळालेला आहे.
5-6 दिवसाचं त्यांना रिमांड मिळालेलं आहे. परंतु तो रिमांड कसं चालू आहे, काय चालू आहे आणि तो तपास त्यांनी कोणत्या पद्धतीने करू राहिले, कारण आमच्या माहितीप्रमाणे अजून त्या गुन्ह्यात वापरली गेलेली गाडी धरली गेलेली नाहीये. ते 2 रिव्हॉल्वर जे होते ते रिव्हॉल्वर पण त्यांनी जप्त केले का नाही ते पण माहित नाही आम्हाला. आणि पोलिसांकडून आम्हाला असे त्यांनी सांगितलं होतं आम्हाला त्या दिवशी की आम्ही तुम्हाला डेलीच तुम्हाला कळवू म्हणून FIR दिल्यानंतर. परंतु आम्हाला तशी कुठलीच माहिती पोलिसांकडून मिळालेली नाही की तपासात पुढे प्रगती काय होते. त्याच्यामुळे आम्हाला या बाबतीत संशय आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला जिल्हाभरातून किंवा जिल्ह्याच्या बाहेरून बऱ्याच लोकांचे म्हणजे हे येतात की बा तपासासाठी आम्ही सगळे SP कडे जाऊ किंवा आमच्या आमच्या तालुका पोलीस स्टेशनला, शहर पोलीस स्टेशनला मोर्चे घेऊन जाऊ आणि त्या बाबतीत निवेदन देऊ. तर निश्चितपणे पुढच्या आठवड्यात आम्ही त्या प्रकारे जर आम्हाला अपेक्षित असलेला तपास जर दिसला नाही तर हे होईल आणि हे प्रकरण इथं थांबणार नाही, कारण आम्हाला फक्त त्याच्यातून तपास हवा आहे. जे मुख्य आरोपी आहेत त्या आरोपींना त्याच्यात अटक व्हावी हा आमचा उद्देश आहे. आमचं कोणावर व्यक्तिगत ॲलिगेशन नाहीये किंवा कोणाला बळजबरी अटक करा असं नाही. जर ते त्याच्यात निष्पन्न होत आहेत त्या सगळ्या गोष्टी पोलिसांना माहित आहे आणि पोलिसिंग नावाचा एक प्रकार पोलीस स्टेशन असतो, तर पोलिसिंग मध्ये त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्यातून त्यांनी या गोष्टीचा शोध लावावा आणि मूळ जो आरोपी आहे किंवा जो मास्टर माइंड आहे, जो सूत्रधार आहे, त्याला त्यांनी अटक करावी अशी आमची या निमित्ताने मागणी राहणार आहे. यापूर्वी सूत्रधारावरती त्या सूत्रधाराचं नाव पुढे येत आहे आणि त्यांच्यावर कारवाईची आपण मागणी करतो. त्यांच्यावर MPD अंतर्गत देखील कारवाई होणार होती, तर ती थांबली असं तुम्ही सांगितलं. हो, MPDAचा गुन्हा त्यांच्यावर म्हणजे त्यांची फाईल श्रीरामपूर पोलीस स्टेशन पासून SP ऑफिसकडे दाखल झालेली होती. परंतु तिथं कोणत्या तरी नेत्याच्या दबावामुळं ती SP ऑफिस मधून ती फाईल काढून अक्षरशः जाळण्यात आलेली आहे. ते सर्व गुन्हे त्या बऱ्याचशा गुन्ह्याचा रेकॉर्ड आम्ही याच्यात देतो. वास्तविक याच्यापेक्षा जास्त गुन्हे, कारण ते जुने गुन्हे आहेत त्याच्यात असतील. तर ते MPDAचा प्रसार झाला असता आज श्रीरामपूर शहर या वाईट अवस्थेत राहिलं नसतं आज. आता या संपूर्ण घटनेनंतर जो तपास आहे, तपास यंत्रणा आहे, कशी तपास यंत्रणा अपेक्षित आहे आणि पुढील भूमिका काय असणार आहे? आम्हाला याच्यातून लोकल स्थानिक पोलिसांनी किती जरी प्रामाणिकपणे प्रयत्न केला तरी त्यांच्यावर दबाव येणार, त्यांच्यावर प्रेशर येणार. त्यांना हवा असलेला तपास हे लोक करू देणार नाही. त्याच्यामुळे हा तपास SIT कडे जावा आणि SIT ने याचा तपास करावा अशी आम्ही मागणी करतो. आणि आम्ही SP साहेब आणि IG साहेब यांना पण जाऊन भेटणार आहोत. मुख्यमंत्र्यांना यांना पण भेटणार आहोत की तुम्ही SIT मार्फत याचा तपास करावा आणि जे आरोपी आहेत त्यांचा तपास लावावा.